अ, माधवजी, पुढची सूत्र आपण आपल्या हाती घ्यावी. नमस्कार, मी माधव दापके. आपल्या सर्वांचं आज 1 ऑगस्ट 2026 रोजी गरजे मराठी ग्लोबलच्या 10व्या वर्धापन दिनी आपण दशकपूर्ती करत असताना जो सोहळा जागतिक स्तरावरती करतो आहोत, त्या सर्व सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गरजे मराठी ग्लोबलचा प्रवास करता करता 10 वर्षामध्ये अनेक घटना घडल्या आहेत, अनेक गोष्टी घडत गेल्या, लोकांना लोक जोडत गेली आणि आज आपण सर्वजण हाच आपला सर्वांचा 10 वर्षाचा प्रवास आणि आपण जे जगभरात माणसं जोडली गेलेली आहोत त्याचा सन्मान करण्यासाठी, त्याचं एकमेकांना अभिनंदन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. मी श्री आनंद गानू, आपले गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक, आणि त्यांच्याबरोबर सौ सुनीता गानू, गरजे मराठीच्या सहसंस्थापक, त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आपला गरजे मराठीचा जो 10 वर्षापूर्वी सुरुवात झाला, जे रोपटं त्यांनी लावलं, त्या रोपटं रुजवलं, त्याच्याबद्दल काही शब्द बोलावेत आणि आपण तिथून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आनंदजी आणि सुनीताजी, तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही लावलेल्या रोपट्यामुळेच आज हा वृक्ष जो आलाय आणि आम्ही सर्व त्या वृक्षावरती बहारदार होऊन वेगवेगळ्या फांद्या म्हणून किंवा वेगवेगळी फळं म्हणून आम्ही जे दिसतोय, तर हे रोपटं तुम्ही लावलं नसतं तर कदाचित आज हा दिन उजळला नसता. तुम्ही दोघांनी जे रोपटं लावलं त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांतर्फे खूप खूप मनापासून आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. आणि आनंदजी आणि सुनीता, मी तुम्हाला बोलायला थोडंसं रिक्वेस्ट करतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस हा खरोखर भाग्याचा आहे. आत्ता मी सुनीता आणि माझ्या वतीने इथे बोलतो आहे. आजचा दिवस हा खरोखर भाग्याचा, अभिमानाचा आणि परमेश्वराचे आभार मानण्याचा आहे. आज इथे हजर असलेले आणि जे आपल्याला YouTube लाईव्ह तर्फे द्वारे जे जोडलेले आहेत, त्या बहुतांशी सर्व लोकांना गरजे मराठीची पूर्ण माहिती आहेच. आणि आत्ता आपण जी शपथ घेतली, ती शपथ आपण एकत्र का आलो, आपण एकत्र होऊन पुढे काय करणार आहोत, याचे उत्तर पूर्णपणे देते. गरजे मराठी या पुस्तकाच्या रूपाने सुरू झालेली संकल्पना आज खरोखरच जगभर पसरली आहे. पाठल्या 10 वर्षाकडे वळून पाहिले, जे आपण काम केले त्याचा अभिमान निश्चित वाटतो, परंतु अजून प्रचंड काम शिल्लक आहे याचीही जाणीव होते. आपल्या या यशामध्ये, आपल्या भविष्यातल्या यशामध्ये ज्यांचा हातभार आहे आणि असणारे अशा सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार. आपण खरोखरच नशिबान आहोत की आपल्याला पहिल्या दिवसापासून पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन तसेच आशीर्वाद मिळाले. त्याचप्रमाणे आपल्या ह्या प्रवासामध्ये पद्मविभूषण ज्येष्ठराज जोशी, श्री नरेंद्र काळे, पद्मश्री प्रतापराव पवार, माननीय संजय इनामदार, डॉक्टर अनुराग मैराल, उद्योजकतेचे महर्षी ज्यांना म्हणतात असे प्रकाश भालेराव आणि यशस्वी उद्योजक भूषण कुलकर्णी यांच्यासारखेही मार्गदर्शक मिळाले. अशी थोर माणसे नशिबानेच मिळतात, परंतु त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास टिकवून धरण्यासाठी खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करायला लागते. गरजे मराठीच्या बोर्डाने आणि गरजे मराठीच्या सभासदाने, गरजे मराठीच्या अँबॅसेडर्सने हे काम केले आहे. माझे सहचारी सौ सुनीता गानू, संदीप पाध्ये, डॉक्टर अनिता कांत, डॉक्टर संजय भंडारी, श्रीयुत ललित शिंदे, माधव दापके आणि विजय तळेळे या सर्वांनीच हे काम अत्यंत निष्ठेने गेले 10 वर्ष केलेले आहे. अर्थातच ही कामे काही 8 जणांकडून होण्यासारखे नव्हते. गरजे मराठीच्या असंख्य सभासदांनी, मेंटर्सनी, ऍडवायझर्सनी, इन्व्हेस्टर्सनी निरपेक्षपणे केलेल्या ह्या प्रयत्नामुळेच आज आपण या अभिमानास्पद स्थितीला पोहोचलो आहोत. पुढील 8 तासामध्ये आपण गरजे मराठीचे कार्यवाहक, गरजे मराठी मेंटर, गरजे मराठीचे ऍडवायझर्स हे सगळेच आपापले विचार मांडणार आहेत. आपण आतापर्यंत कोणते उपक्रम केले, त्यात काय यश मिळालं, काय धडे शिकलो, येणाऱ्या भविष्यात आपण काय काम करायचे, ह्याच्याविषयी आपण सगळे विचार विनिमय करणार आहोत. माझी सगळ्यांना विनंती हेच राहील की हे सिंहावलोकन करताना पुढे काय करायचे ह्याच्यावरती
जास्त भर देणे योग्य ठरेल. थोडक्यात म्हणजे कॉल टू ऍक्शन ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यावे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आणि भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी माझे हे 4 शब्द संपवतो. शिबानी जोशी आणि प्राची कोठडकर हे या दोघी जणी हे सूत्रसंचालन अत्यंत प्रोफेशनली आणि आहेत. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना आणि माधव दापके यांना पुढील कार्यक्रमाचे संचालन करण्याची विनंती करतो. नमस्ते. नमस्कार. आनंदजी, तुम्ही फारच समर्पक शब्दामध्ये आपण गेले 10 वर्षाचा प्रवास खूप छान समराईज केला. त्याच्यामुळे पुढच्या 10 तास आपण काय करणार आहोत त्याबद्दल सर्वांनाच एक कल्पना आलेली आहे. तुमचे खूप खूप आभार. थोडस गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन विषयी सांगतो. ते फाउंडेशन विषयी सांगण्याची गंमत अशी आहे की आपण 27 देशांमधनं 20,000 पेक्षा जास्त सदस्यांना, मराठी व्यक्तींना कनेक्ट केलेलं आहे. 7 देशांमध्ये आपली रजिस्टर्ड एंटिटी आहे आणि त्याच्यापैकी एक महत्वाची एंटिटी म्हणजे गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन, जी सेक्शन 8 कंपनी म्हणून भारतामध्ये सुरू केली होती. हे सुरू करण्यामध्ये CA संजीव ब्रह्मे सर ते आपल्याबरोबर आहेत. माझ्यानंतर ते पुढे काही मिनिटातच ते आपल्याशी संवाद साधतील. सो श्री संजीव ब्रह्मेजी, नंतर श्री संजय ढवळीकर या 2 आपल्या अतिशय चांगल्या सपोर्टरनी गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशनची संकल्पना रुजवली आणि भारतामध्ये सेक्शन 8 कंपनी सुरू करण्यामागे निश्चित सिंहाचा वाटा त्या दोघांचा आहे. 2021 मध्ये आपण भारतामध्ये वेगळी एंटिटी तयार केली होती. गेले 5 वर्ष आपण कार्यरत आहोत आणि पुण्यामध्ये आपल्याला ऑफिस असावं असा एक मानस सगळ्यांचा होता. आतापर्यंत कसं झालं की आपण जागतिक असल्यामुळे तसं एक फिजिकल ऑफिस कुठे असावं का नसावं यावरती काही गोष्टी चालू होत्या आणि मग असं लक्षात आलं की एकतरी ऑफिस आपलं कुठेतरी असावं ज्या निमित्ताने लोक येतील, भेटतील, आपल्याला काही गोष्टी एकत्रित करता येतील. आणि ही ज्या वेळेला आमच्या मनात संकल्पना चालू होती त्यावेळेला गरजे मराठीचेच अजून 2 सदस्य आहेत, विकास बापट आणि राहुल किवसारा. हे दोघं पुढे आले आणि ते म्हणाले, अरे काय तुम्ही कशाला कुठे काय शोधाशोधी करताय, तुम्ही या, आमची ऑफिस आहे, आमची मोठी 6 मजली इमारत आहे. त्यांची स्वतःची कंपनी त्या बिल्डिंग मध्ये काम करत होती, पण त्यांनी अत्यंत उदार मतानी आम्हाला एक मजला गरजे मराठीचा ऑफिस साकाराला दिला. आणि आज आत्ता हा जो काही प्रोग्राम चालू आहे हा प्रोग्राम सुद्धा पुणे ऑफिस मधनं आपण कंट्रोल करतोय. आपलं आत्ता कमांड सेंटर पुण्यामध्ये उभारलेलं आहे आणि गरजे मराठीचं ऑफिस होण्यामागे निश्चितच विकास आणि राहुल या दोघांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यांनी जे आम्हाला आमच्यावरती उपकार केले ते आम्ही कधीही विसरणार नाही. गरजे मराठीचं ऑफिस त्या दोघांमुळे अस्तित्वात आलेलं आहे. गरजे मराठी फाउंडेशन आपण महत्वाचं असं एवढ्यासाठी आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की जन्मभूमी आणि कर्मभूमी, आपल्यातल्या काही लोकांची कर्मभूमी ही वेगळी असेल पण आपल्या सर्वांचीच जन्मभूमी ही निश्चितच महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खोलवर जर आपल्याला काही काम करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक आपली हक्काची एक एंटिटी पाहिजे. या विचारांनी आपण ही कंपनीची स्थापना केली होती. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं स्वरूप असणार आहे, असं स्वरूप आहे आणि आपल्या जगभरातल्या सगळ्या एंटिटीचं स्वरूप हे कम्युनिटी सर्व्हिस किंवा नॉट फॉर प्रॉफिटच आहे. हे ऑफिस इथे चालू करताना, ही गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन सुरू करताना आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधनं सगळ्यांबरोबर काम करता यावं. प्रत्येक मराठी व्यक्तीला महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तीला कनेक्ट करता यावं आणि त्या दृष्टीने आपल्याला काही ना काहीतरी उपक्रम राबवता यावेत या उद्देशाने सुरू झालेली आहे. मी आता पुढे आपल्याबरोबर ब्रह्मे सर संवाद साधणारच आहेत, पण त्याआधी सूत्रसंचालन मी परत एकदा शिवानीताईंना देतो आणि शिवानीताईंना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावं. शिवानीताई. हो. आनंदजींचं बोलणं झाल्यावर आपल्याला सुनीताताईंचं पण बोलणं ऐकायचंय, कारण त्यांचाही ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे. आपण असं म्हणतो ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर त्या नुसत्या मागे नाही तर त्यांच्या बरोबरीने हातात हात घेऊन हे गरजे मराठीचं काम चालवत आहेत, तर त्यांचंही आपल्याला आता जरा बोलणं ऐकायचंय. सुनीताताई. नमस्कार आणि ह्या शुभ दिवशी तुमच्या सर्वांचं स्वागत. 2 पुस्तकं लिहून हा जो प्रवास सुरू झाला त्याचं आज हे एवढं मोठं एक विशाल वृक्ष बनला आहे आणि जगभरामध्ये अनेक ठिकाणाहून
लोक आज जॉईन होणार आहेत आणि ते सगळं बघून मनाला खूप समाधान वाटतंय. हा एक माइलस्टोन आहे. 10 वर्ष आपल्याला आता पूर्ण होत आहेत, जरी ऑनलाईन 10 वर्ष नसलो तरी देखील. आणि न्यूझीलंड ऑस्ट्रेलियापासून सुरुवात करून आता मी बघितलं ऑलरेडी आपल्याकडे जे सदस्य जॉईन झालेले आहेत त्याच्यात बरेचसे ऑस्ट्रेलियाचे आणि न्यूझीलंडचे मी सुद्धा ओळखते असे अनेक लोक जॉईन झालेले आहेत. तिथून चालू करून हाँगकाँग, सिंगापूर, परत मिडल ईस्ट मधले दुबई, कुवेत, मस्कत, मग युरोपमध्ये UK, जर्मनी, स्वीडन, नेदरलँड्स आणि मग शेवटी USA चे दोन्ही भाग ईस्ट आणि वेस्ट हे सगळे आज जॉईन होणार आहेत या मंचावरती. आणि आपण सगळ्यांनी मिळून हा एक मोठा सोहळा साजरा करतोय. त्याच्यामध्ये गरजे मराठीचे अनेक जे उपक्रम आपण करतो आहोत आणि शिवाय पुढे योजले आहेत ते सगळे तुम्हाला वेळोवेळी योग्य त्यांच्या लीडर्सकडनं तुम्हाला ऐकायला मिळतीलच. आज या मंचावरती सगळ्यांचं स्वागत करून मी आज शिबानीला विनंती करते की तिने कार्यक्रम पुढे सरकवावा. नमस्कार.